जय श्रीराम. तर आज आहे नरक चतुर्दशी. पण तुम्हाला माहिती आहे का नरक चतुर्दशी का साजरी करतात? तर पूर्वी नरकासुर नावाचा एक राक्षस होता. त्याने भगवान ब्रह्मदेवाची कडक उपासना केली आणि वरदान मागितलं, की माझा मृत्यू फक्त भूमातेच्या हातूनच होईल. इतर कोणीही मला मारू शकणार नाही. तर ब्रह्मदेवाने त्याला तसं वरदान दिलं. पण वरदान मिळाल्यावर नरकासुराने सगळीकडे हाहाकार, अत्याचार माजवला होता. पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात त्याने अत्याचार माजवलाच होता. पण स्वर्गातही त्यांनी इंद्रदेवाला पळवून लावलं. एवढंच नाही तर नरकासुराने 16,100 स्त्रियांना बंदिश बनवलं. एवढा अत्याचार माजवणाऱ्याला थांबवायला भगवान श्रीकृष्णाने सत्यभामाला सोबत घेऊन राक्षसाशी युद्ध करायला गेले. पण सत्यभामालाच का सोबत घेऊन गेले तुम्हाला माहिती आहे का? तर सत्यभामा ही भूमातेचा अवतार होती. त्यामुळे भगवान श्रीकृष्ण सत्यभामाला सोबत घेऊन युद्ध करायला गेले आणि युद्धात नरकासुराचा सत्यभामाच्या मदतीने वध केला. कारण त्याला वरदान होतं, त्याचा मृत्यू फक्त भूमातेच्या हातूनच होईल आणि तो सत्यभामाच्या हातून झाला. त्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी 16,100 स्त्रियांना मुक्त केलं आणि त्यांना घरी जाण्यास सांगितलं. पण त्या सर्व स्त्रिया श्रीकृष्णांना शरण आल्या आणि म्हणाल्या, "आमच्यासारख्या बंदिस्त असणाऱ्या स्त्रियांना आमचं कुटुंब देखील स्वीकारणार नाही." तर भगवान श्रीकृष्णांनी त्यांचा पत्नी म्हणून स्वीकार केला आणि त्यांना समाजामध्ये सन्मान मिळवून दिला. आणि या नरक चतुर्दशीच्या दिवशी सर्वजण पहाटे उठून अभंगस्नान हे देखील करतात. तर ते यामुळे नरकासुरासोबत युद्ध करत असताना त्या नरकासुराचे रक्ताचे थेंब भगवान श्रीकृष्णाच्या अंगावर उडाले होते. तर त्या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी तेल लावून अभंग स्नान केलं होतं. म्हणून त्या दिवशीपासून आपण सर्वजण पहाटे उठून अभंग स्नान करतो. तर तुम्ही देखील पहाटे उठून अभंग स्नान केलंय का? कमेंटमध्ये नक्की सांगा. जय श्रीराम.